मी काढू. अरे काय स्किन केअर व्हिडिओ होता. हाय गाईज, हाय, वेलकम टू बिंग योगिता. आणि आज मी किचनमध्ये उभी आहे, ठीक आहे. पण मी आज इथे कोणता फूड व्लॉग बनवण्यासाठी नाही आली आहे, तर एका वेगळ्या गोष्टीसाठी आली आहे. मी माझ्या स्किन केअरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी बऱ्याचदा घरगुती म्हणजे होममेड फेस पॅक्स, फेस स्क्रब मी वापरते. ऑलमोस्ट रोज मला वाटते मी एखादा होममेड फेस पॅक वापरते. ऑलमोस्ट रोज मला वाटते मी एखादा होममेड फेस पॅक मी यूज करते. सो आज तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच लोकांचे मेसेजेस होते की ते पण शेअर करा. सो हिअर आय ॲम टू शेअर इट विथ यू. तर आत्ता मी थोडासा मेकअप केला आहे, तो मी रिमूव्ह करेन आणि त्यासाठी मी फक्त एक मेकअप रिमूव्हर वापरेन. त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच केमिकलयुक्त प्रॉडक्ट आज आपण वापरणार नाही आहोत. आज आपण जे काय एक घरगुती छोटंसं फेशियल करणार आहोत ते सगळं घरातल्या त्या सगळ्या पदार्थांनी करणार आहोत. दुसरं कोणतंच केमिकल वापरणार नाही आहोत आपण आज. ओके, चला तर मग सुरू करूया. मी आज पहिल्यांदा ऑन कॅमेरा मला वाटतंय मेकअप रिमूव्ह करणार असेल. आणि हे माझं बायोडर्माचं मेकअप रिमूव्हर आहे. हा छान असतं आहे. आणि काही लोकांना ऑइल बेस्ड मेकअप रिमूव्हर वापरण्याची सवय असते, कारण ऑफकोर्स त्यांच्या स्किन टाईपनुसार ते करावं लागतं त्यांना. पण माझ्या स्किनला वॉटर बेस्ड मेकअप रिमूव्हर यूज होतो, सो मी वॉटर बेस्डमध्ये हा वापरते. दोन कॉटन पॅड्समध्ये माझा पूर्ण मेकअप निघतो. आय मेकअपसाठी मी ऑइल वापरते, फक्त आय मेकअपसाठी, कारण याने काही काही प्रोडक्ट्स नाही निघत. स्पेशली मस्कारा. आता लायनर काजळ तर मी फार नाही लावत, आत्ता पण लावलेलं नाही आहे, पण मी मस्कारा लावला होता. ते काढण्यासाठी मला थोडंसं ऑइल वापरावं लागेल असं मला वाटतं आहे, कारण मस्कारा इतका इझिली निघत नाही आणि मग आपण डोळे असे घासत बसतो. ते चांगलं नसतं आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा आणि स्किनसाठी सुद्धा. सो मी आधी फेसवरचा पूर्ण काढून घेईन मेकअप. एका कॉटन पॅडमध्येच ॲक्च्युली तो निघाला आहे, दुसऱ्यावर फार काही नाही आहे. एका कॉटन पॅडमध्ये पूर्ण मेकअप निघतो. म्हणजे आता मी केला पण थोडासा बेसिकच होता. खूप हेवी असेल तर 2 कॉटन पॅड्समध्ये निघतो. ओके, सो हे आत्ता मी आल्मंड ऑइल आहे माझ्याकडे, ते वापरणार आहे आय मेकअपसाठी. अगदी 2 थेंब. तुम्ही बेबी ऑइल, कोकोनट ऑइल कोणतंही वापरू शकता. हे इतकं क्लीन आणि इतक्या इझिली मेकअप रिमूव्हरने निघणं फार अवघड असतं. याला अजिबात घासावं नाही लागत जर तुम्ही ऑइलने काढलं तर. डन. आपला संपूर्ण मेकअप निघालेला आहे फक्त 2 कॉटन पॅड्समध्ये. चला तर मग सुरू करूया. यात थोडीशी हळद घेतली आहे मी, ठीक आहे. आणि मी आता थोडंसं बेसन घालणार आहे. आणि आपण यात टाकूया रोज वॉटर. आहे का आपल्याकडे रोज वॉटर? होतं आपल्याकडे रोज वॉटर. ते आपलं कुठे गेलं? कुठे गेलं रोज वॉटर? त्या दिवशी फ्रीज साफ करताना पण नाही दिसलं मला. होतं रोज वॉटर. अरे यार, मिळाला. आत्ता बेल वाजली आणि काहीतरी आलंय आणि माहीत नाही काय आलंय, पण सौरवने मला ते रेकॉर्ड करायला सांगितलं. तो काय आलंय ठीक. हे मला लागलेलं नवीन लेअर मारला.
चालू झालेली माझी नवीन हॉबी म्हणजे ग्रॅमोफोन्सचे विनाईल रेकॉर्ड्स मी जमा करतो. तर मी दिल्लीवरनं मागवले विनाईल रेकॉर्ड आणि याच्यामध्ये खूप एक स्पेशल विनाईल रेकॉर्ड आहे. जगजीत सिंगचे द ब्राइटेस्ट टॅलेंट्स ऑफ 80s. जगजीत सिंगचे 80sचे गझल्स आणि हे भजन आहेत फिल्म्सचे. हे सगळे फिल्म्समधले भजन आहेत आणि मोर इम्पॉर्टंट माझ्या खूप जवळचं चोरीचा मामला टटिंग टटिंग. मी नंतर तुला दाखवतो. बरं ठीक आहे. आता आपण यात काय टाकलं तर हळद टाकली होती. हळद टाकलेली आपण त्यात, बेसन टाकलेलं आपण त्यात. पटापट तुला पर्यटक मध्ये गाणं ऐकायचं. जाहीर माफी मागते मी सगळ्यांची. हा जो काय पसारा पसारा पसारा. ओके बरं, तर हे फेस वॉश सारखं मी याला यूज करणार आहे आज. आणि हे मी असं लावलेलं आहे. आता याला मी हे ड्राय होईपर्यंत ॲटलीस्ट 7 to 8 मिनिट्स मी याला ठेवणार आहे आणि नंतर मग फक्त पाण्याने हे धुवून घेणार आहे. 10 मिनिट्स थांबूया. ओके, आता हे ड्राय झालेलं आहे. मला जास्त बोलता येणार नाही पण मी हे वॉश करून येते. ओके, बाय 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 बाय. ओके, सो मी जस्ट फेस वॉश केला. ओके, आणि जसं तुम्ही बघू शकता, ठीक आहे, सगळा मेकअप आणि सगळंच गेलेलं आहे. आणि आता आपण करणार आहोत स्टीम. करणार नाही आहोत, आपण घेणार आहोत स्टीम. ठीक आहे, सो ही माझ्याकडे हा स्टीमर आहे, त्याने आपण स्टीम घेणार. त्याला थोडा वेळ लागेल. हे स्टीम घेतल्यानंतर आपले जे पोर्स आहेत ते थोडेसे ओपन होतात. त्याला आपण क्लीन करू स्क्रबने. तर तो स्क्रबसुद्धा मी इथे घरीच बनवणार आहे. आणि डिटॅनिंगसाठी तो खूप चांगला आहे. आता रिसेंटली खूप टॅन घेऊन आले होते मी बालीहून, तर त्या पर्टिक्युलरली त्या स्क्रबमुळे माझा खूप टॅन कमी झाला आहे. काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? तर हे जे आता नाही येऊ शकत. ठीक आहे, ओके. मी हे असं जर असं साच करते जरासा याच्यावरती. इवन मी जेव्हा जिममध्ये वर्कआउट करते तेव्हा सुद्धा असं घाम येतो. त्याने पण हलक्या, एकदम हलक्या हाताने, असं खूप हार्शली नाही पण हलक्या हाताने तुम्ही फेसला मसाज करू शकता. ठीक आहे, आता आपले छान असे ओपन झालेत पोर्स. ठीक आहे, आता आपण याला स्क्रब लावून आपण सगळी डेड स्किन काढू. आणि स्क्रबसुद्धा जे मी बनवणार आहे ते फार म्हणजे असं खूप हार्श नाही आहे स्किनवर. खूप माइल्ड आहे ते. स्किनला खूप असं छान सूदिंग फील देतं. तर आपण आता स्क्रब बनवूया. तांदळाचं पीठ. ओके, सो मी या वाटीत घेते तांदळाचं पीठ थोडंसं. आणि आपला मेन इन्ग्रेडियंट आहे कॉफी. ठीक आहे, हीच होती. ओके, सो तांदळाचं पीठ, कॉफी. आणि ही जी कॉफी आहे, ठीक आहे, ही खूप अशी एकदम पावडर नाही आहे, त्यामुळे ती अशी स्क्रबसारखी थोडी दाणेदार आहे, त्यामुळे ती स्क्रबसाठी उत्तम आहे. आणि आता आपण दही टाकूया.
तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता, दूधसुद्धा टाकू शकता, पण मी दही टाकते की ज्याने ते स्क्रब तर आहेच पण छान मॉइश्चराईजसुद्धा होते स्किन. याचा ना वास जरा विचित्र येतो, म्हणजे मला नाही आवडत तो वास, पण याचा इफेक्ट खूप छान आहे. स्टीममुळे पोर्स ओपन झालेले आहेत आपले आणि आपण हे लावू आता हे स्क्रब आणि हे 10 मिनटात असं ड्राय होतं, खूप ड्राय होऊन जातं ते. आणि मग तुम्ही त्याला पाणी लावून फेसवरती स्क्रब करू शकता. आणि हाच तो फेस पॅक आहे जो मी म्हटलं तुम्हाला मी ऑलमोस्ट रोज किंवा ऑल्टरनेट डे करते. पण यात काहीच असं स्किनला हार्म होईल असा कोणताच पदार्थ नाही आहे. कॉफी आहे ज्यामुळे टॅन निघतो. राईस पावडर म्हणजे राईस पावडर नाही, आपलं तांदळाचं पीठ आहे जे बऱ्याच कोरियन स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये यूज होतं. सो ते सुद्धा स्किनसाठी खूप चांगलं आहे. इवन राईस वॉटरसुद्धा मी यूज करते कधी कधी टोनर म्हणून. टोनर नाही किंवा तुम्ही असंच जरी लावलं लाईक अ फेस पॅक राईस वॉटर तर तेही फार चांगलं आहे. आणि दही दूध हे तर तुम्ही म्हणजे खरंच रोज लावू शकता. ते इतकं छान मॉइश्चराईज करतं तुमच्या स्किनला. ओके, झालेलं आहे आपलं. 10 मिनटं थांबूयात आपण. आणि हे उरलेलं सौरभला लावूया. थोडंसंच उरलं आहे, फेकून द्यायचं का हे एवढं. ओके, सो हे ड्राय झालेलं आहे. ठीक आहे, आता मी त्याला वॉश करणार आहे. खूप मस्त यात कॉफी असल्यामुळे ते छान स्क्रब होतं. छान तू शिकवणार मला एक्सफोलिएट होतं. काय आता एक्सफोलिएट होतं. बघितलं, मुलीबरोबर राहून एक्सफोलिएट सारखे शब्द शिकतात मुलं. आधीच माहिती होतं. सिंथॉल साबणाने तोंड धुवायचं असतं, तुला एक्सफोलिएट माहित होतं. येस, तर आपला स्क्रब झालेला आहे. आणि आता लास्ट स्टेप. तर माझ्याकडे हे चंदनाचं एक फेस पॅक आहे जे मी कुर्गवरून आणलेलं. त्यात आपण रोज वॉटर टाकणार आहोत. मी रोज वॉटर नेहमी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ते असं छान थंड राहतं. याच्या जागी तुम्ही जी नॉर्मल लूज चंदनाची पावडर मिळते ते त्यात रोज वॉटर थंड मिक्स करून, आणि जर तुमच्याकडे मुलतानी माती असेल तर तीही लावू शकता. हे सगळं स्किनवर खूप असं छान थंड थंड फील होतं. आणि ही आपली लास्ट स्टेप असणार आहे. लास्ट आपला फेस पॅक. हे इतकं संपवलं आहे मी. सो आपली लास्ट स्टेपसुद्धा झाली आहे. याला पण आपण 10 मिनटं ठेवूया. ओके, सो फेस वॉश करून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपलं जे घरगुती फेशियल होतं तेही झालेलं आहे. ठीक आहे, आता मी हे माझं मॉइश्चरायझर आहे ते लावते. तुम्ही याच्या जागी लोणी लावू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला अगदीच मॉइश्चरायझरसुद्धा घरगुती हवं असेल तर. आत्ता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे, पण लहानपणी जेव्हा आई ताक
ताक घुसळून लोणी काढायची, माझ्या आई घरी तूप बनवायची, तेव्हा ते जे लोणी असं हाताने काढायची, डब्यात भरायची आणि नंतर शेवटी हात असे लोण्याचे उरले की ते माझ्या हातापायांना देशी पुसायची आणि त्याचा इतका छान शाईन असं स्किनवर त्याचं राहायचं, इतकी मऊ स्किन व्हायची त्याने. आता तर ऑफकोर्स आई नाही आहे, पण मी बराचसा प्रयत्न केला होता. म्हणजे मी विचार केला होता की आपण तूप बनवूया घरी, आपण लोणी बनवूया घरी, पण नाही ते जमलं. पण मी करणार आहे, मी प्रयत्न करणार आहे घरी लोणी आणि तूप बनवण्याचा. सो जर तुमच्याकडे असेल घरी लोणी अवेलेबल तर ते तुम्ही फेसला लावू शकता. खूप चांगलं मॉइश्चरायझर म्हणून लोणी काम करतं. सो झालेला आहे आपला घरगुती फेशियल अशा प्रकारे आणि आपण सगळे घरातले प्रॉडक्ट्स वापरून केलेला आहे हा फेशियल. आय होप तुम्हाला त्यांना आवडला असेल आणि थँक्यू फॉर वॉचिंग. कसा कळला हे कॉमेंट्समध्ये कळवा आणि तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देता चॅनलला. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू ऑल आणि अशीच साथ देत राहा मला. थँक्यू सो मच. बाय.